राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन आज 20व्या दिवशी पोहोचलं असून शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे आंदोलन अधिकच तीव्र झालंय। नियमित सेवेत समावेश, वेतनवाढ, पदोन्नतीसह विविध सुविधा या प्रमुख मागण्यांकडे शासनाकडून अद्यापही कानाडोळा केला जात असल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। आज सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनी विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत शासनाविरोधात घोषणाबाजी केली। या मोर्चा दरम्यान कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं। दरम्यान या आंदोलनामुळे ग्रामीण भागात आरोग्य सेवा ठप्प झाली असून गरोदर माता, लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना आवश्यक सुविधा न मिळाल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। आंदोलकांनी इशारा दिला आहे की शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडलं जाईल। ग्रामीण भागात कोणतीही दुर्घटना अथवा जीवितहानी झाली तर त्याची पूर्ण जबाबदारी शासनावरच राहील, असा ठाम पवित्रा यावेळी कर्मचाऱ्यांनी मांडलाय। महाराष्ट्र राज्य कंत्राटी अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती यांनी 19 तारखेपासून बेमुदत संप पुकारलेला आहे। तरी आज आमचा बेमुदत संपाचा 20 दिवस झालेले आहेत। आज 21 दिवस झालेले आहेत संपाला। तर आज पूर्ण महाराष्ट्रात सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर आहेत आणि आज आम्ही विश्रामबाग ते सांगली कलेक्टर ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही सर्वांनी मिळून मोठ्या संख्येने इथं मोर्चा काढलेला आहे। तर शासनाला आमच्या मागण्या तेच राहतील की शासनानं 24 मार्च 2024 रोजी जो GR काढलेला आहे, शासन निर्णय केलेला आहे की 10 वर्ष सेवा ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची झालेली आहे त्यांना शासन सेवेमध्ये सामावून घ्यावे। तर ती GR शासनाने काढलेला आहे पण त्याची अंमलबजावणी अजूनही केलेली नाही। 1.5 वर्ष होऊन गेला। आज सर्व आमच्या बंधू भगिनी असतील सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत। तर शासनानं आज देखील 20 दिवस होऊन आमची दखल घेतलेली नाही। आज आम्ही आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना आमचे निवेदन दिलेलं आहे। जनतेच्या सर्व सांगली जिल्हा असेल किंवा सर्व महाराष्ट्र असेल, जनतेच्या आरोग्यावर खूप परिणाम होत आहेत। आमच्या गरोदर महिला भगिनी असतील, लसीकरण सत्र असेल, सर्व तपासणी असतील, सर्व ठप्प पडलेले आहेत। तर आरोग्य सेवा विस्कळीत झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि शासनानं अजूनही त्याची 20 दिवस झाली तरी दखल घेतलेली नाही। तर ही जनतेच्या आरोग्यावर हेळसांड शासनाने करू नये अशी मी त्यांना विनंती करतो आणि लवकरात लवकर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात। 14 मार्च 2024 रोजी 10 वर्ष किंवा 10 वर्षापेक्षा जास्त NHM आरोग्य कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्याचा GR शासनानं जारी केला होता। पण आज 18 महिने झाले तरी सुद्धा त्या GR ची अंमलबजावणी झालेली नाही। म्हणून 19 ऑगस्टपासून आम्ही बेमुदत संपाला बसलेला आहे। सांगली जिल्ह्यातून आज जवळजवळ 750 कर्मचारी या संपात आहे। आमच्या ह्या संपामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झालेली आहे, लसीकरण ठप्प झालेलं आहे। परत डिलिव्हरीच्या ज्या बायका गरोदर आहेत त्यांच्या बाळंतपणासाठी ज्या खेडेगावात येतात त्यांच्यावरही परिणाम झालेला आहे। आरोग्य सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। कोविड सारख्या महामारीमध्ये आमच्या आरोग्य खात्याने सगळ्यात पुढे येऊन काम केलेलं आहे। ज्यावेळेस सगळे लोक घरात होते अशा वेळेस ह्या गोष्टीची शासनाने दखल न घेतली नाही। तर आम्हाला फक्त त्यांनी एक हे दाखवलेलं, आशा दाखवली की बाबा तुमचं समायोजन करतो, पण अजूनही त्यांनी समायोजन केलेलं नाही। औरंगाबाद खंडपीठाने सुद्धा हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की ज्या लोकांचं 10 किंवा 10 वर्ष जास्त झालेलं आहे त्यांचं समायोजन करा, तरी शासन या गोष्टीची दखल घेत नाही आहे। आज आम्ही विश्रामबाग ते कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही मोर्चा काढलेला आहे की आम्हाला शासनाला दाखवून द्यायचं आहे की आमच्या अजूनही एके आणि तुम्ही आमची परीक्षा बघू नका, आमचा अंत बघू नका। आम्ही आज अखेरपर्यंत खूप त्यांना वेळ दिलेला आहे पण शासनाने या वेळेचा काही सदुपयोग केलेला नाही किंवा आम्हाला कुठल्याही गोष्टीचं लेखी दिलेलं नाही।